तुम्हाला न्यू तोरण करून दाखवणार आहे. त्यासाठी मी हे दोन कलर यूज करत आहे. एक गुलाबी कलर आणि एक हिरवा कलर. हिरवा हा पोपटी कलर आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर घेऊ शकता. मी ह्या दोन कलरनी तोरण तयार करत आहे आणि हे मी 14 नंबरची सुई घेतली आहे. आपण माझ्या चॅनलवरती मी नवीन नवीन तोरणचे व्हिडिओ अपलोड केले आहेत. तुम्ही जाऊन नक्की पहा. सुंदर असे तोरणचे व्हिडिओ मी अपलोड केले आहे चॅनलवरती. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण पहिल्या स्टार्टिंग तोरणपट्टी तयार करण्यासाठी ह्या पोपटी कलरच्या उलनचा वापर करत आहोत. तर चला तर मग सुरू करूया. पहिल्या स्टार्टिंग आता आपण 12 चेन घेणार आहोत. ह्या 12 चेन घेतल्या. आता काय करायचं आपल्याला 10व्या चेन वरती खांब तयार करायचा. आता आपल्याला प्रत्येक चेन वरती खांब तयार करत जायचं आहे. प्रत्येक चेन वरती एक एक खांब घ्यायचा. आपण इथं प्लेन साधी अशी तोरणपट्टी तयार करत आहोत. ज्या बिगनर्स आहेत उलन मध्ये, ज्यांना फक्त साखळी आणि खांब येतात, ते सहजपणे हे तोरण बनवू शकतात. खूप इझी असं हे तोरण आहे तयार करण्यासाठी. हे पहा, सगळ्या चेनवरती मी हे खांब तयार करून घेतले आहेत. ही आपली एक लाईन कंप्लीट झाली आहे तयार करून. आता काय करायचं, परत 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या, परत सेम प्रत्येक खांबावरती खांब घ्यायचं. हे पहा, सेकंड लाईन पण माझी कंप्लीट झाली आहे. परत आता पलटवायचं. परत 3 चेन घ्यायच्या आणि परत प्रत्येक खांबावरती खांब तयार करायचं. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण लाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. तोरणपट्टी सेम अशा प्रकारेच आपल्याला तयार करायची आहे. ही पहा, आपली इथे तोरणपट्टी तयार करून झाली आहे. आपण आपल्या डोरच्या मापानुसार ही तयार करून घ्यायची आहे. मी आमच्या डोरच्या मापानुसार ही तोरणपट्टी तयार करून घेतली आहे. आता मी याला 3 भाग मध्ये डिवाइड करणार आहे. हे पहा, आपण 3 भागामध्ये असं पण डिवाइड करू शकता. या मोजूनही डिवाइड करून घेऊ शकता. मी असं डिवाइड करून घेणार आहे 3 भाग मध्ये. आता काय करायचं आपल्याला, इथे मध्यभागी 3 भागच्या डिवाइड करून घेतले. त्याच्या इथे आता मध्यभागी आपल्याला ते ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आता इथे ग्रीन कलर पहिल्या स्टार्टिंग जॉईन करून घ्यायचा. आता आपल्याला इथे 26 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 चेन घेतल्या. आता काय करायचं, आपण जिथे स्टार्ट केलं होतं तिथेच आपल्याला हे
जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन करून घेतलं. परत 26 चेन घ्यायच्या. 3 4 5 6 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 परत त्याच ठिकाणी जॉईन करून घ्यायचंय. असं आपल्याला अजून 4 तयार करून घ्यायचे आहेत. टोटल आपल्याला असे 6 तयार करायचे आहेत. हे पहा इथे माझे 6 तयार करून झाले आहेत. आता इथे आपण ग्रीन कलर कट करून घेणार आहोत. आता आपण काय करणार आहोत, यामध्ये आता हे जे चेन तयार झाले आहेत त्यामध्ये आपण आता गुलाबी कलर जॉईन करून घेणार आहोत. आता काय करायचं आपल्याला इथे पहिल्या स्टार्टिंग 3 चेन घ्यायच्या. 3 चेन घेतल्या. आता काय करायचं आपल्याला यामध्ये 3 खांब तयार करायचेत. हे टोटल 4 खांब झाले. आता काय करायचं, एक चेन घ्यायची. परत पुढच्या चेन मध्ये सेम 4 खांब तयार करायचे. हे पहा असंच आपल्याला या चारीमध्ये पण 4-4 खांब तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा हे 6 तयार करून झाले. आता काय करायचं, मध्यभागी यायचं. हाफ खांब घेत आपल्याला मध्यभागी यायचं आहे. आता या 4 खांबाच्या मध्यभागी जो स्पेस आहे तिथे आपल्याला अजून परत आता 4 खांब तयार करायचे. पहिल्या स्टार्टिंग 3 चेन, पुन्हा परत 3 खांब असे मिळून टोटल 4 खांब तयार करायचे. आता 2 चेन घ्यायच्या. परत या 4 खांबाच्या 4 खांबानंतर जो स्पेस आहे त्यामध्ये आपल्याला 4 खांब तयार करायचेत. 1 2 3 आणि हा एक 4. 4 झाले. परत 2 खांब तयार करायचे. परत या 4 पेस नंतर 4 खांबानंतर जो स्पेस आहे तिथं आपल्याला 4 खांब तयार करायचे. आता इथे आपल्याला असंच हे पहा हे 5 तयार झाले. असंच आपल्याला 1 होईपर्यंत तयार करून घ्यायचंय. मी पण तयार करून घेणार आहे. तुम्ही पण हे जो स्पेस आहे 4 खांबानंतर त्यामध्ये आपल्या 4-4 खांब तयार करत असंच 1 पर्यंत यायचं आहे. हा इतकं कंप्लीट झालंय. आता काय करायचं, आपण आता ह्या साखळीच्या मापाने आपण इथे आता ग्रीन कलर जॉईन करून घेणार आहोत. पहा इथे हा ग्रीन कलर जॉईन करून घ्यायचा आपल्याला. हे पहा इथे मी आता 2 साखळ्या घेतल्या आहेत. आता काय करायचं, या खांबावरती हाफ खांब तयार करत आपल्याला जायचं आहे. आता इथे आपल्याला 2 चेन घ्यायच्या. परत सेम नेक्स्ट खांबाच्या इथे आपल्याला हाफ खांब घ्यायचेत. परत आपल्याला 2 चेन घ्यायच्या. परत इथे सेम आपल्याला हाफ खांब घ्यायचेत.
परत 2 चेन घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण इथेपर्यंत कंप्लीट करायचं आहे. हे आपलं इथे कंप्लीट झालंय. आता काय करायचं, 2 चेन घ्यायच्या आणि इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचंय. इथे आपण आता जॉईन करून घेणार आहोत. जॉईन करून घेतलं. असंच आपल्याला अजून असे 3 तयार करून घ्यायचे आहेत. असं मध्यभागी ठेवायचं. याच्या इथे मध्यभागी सेम आता दुसरं तयार करून घ्यायचं आणि पुन्हा परत इथे तिसरं, असे 3 तयार करून घ्यायचे आणि इथे खालती असा एक गोंडा लावून घ्यायचा आपल्याला. हे पहा मी इथे 3 तयार करून घेतले आहेत आणि मी तिन्हीला पण खालती असे गोंडे लावून घेतले आहेत आणि मध्ये ह्या 2 गॅपच्या मध्ये साखळी करून त्याला आपण एक गोंडा लावून घेतलाय या मापाने. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे गोंडे लावून घेऊ शकता. हे माझं पूर्ण तोरण तयार करून झालंय सुंदर असं. तुम्हाला आवडलं असेल तर नक्की करून पहा. व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.